नमस्कार, मी अनिता पाध्ये. मायाजाल या सीरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. गेल्या एपिसोडपासून आपण विजय आनंद, दिग्दर्शक गोल्डी आनंद यांच्यावरती एपिसोड बनवत आहोत आणि हा दुसरा एपिसोड आहे. मागचा एपिसोड संपताना मी आपल्याला सांगितलं होतं, की अशी काही घटना घडली, की ज्याच्यामध्ये आयुष्यामध्ये एकदाच देवसाहेबांनी गोल्डी साहेबांना थप्पड मारली होती जोराची. तर असं काय घडलं होतं? तर काय झालं असं होतं, की घरातलं फ्यूज गेला एका संध्याकाळी आणि गोल्डी साहेब त्यावेळेला शाळेमध्ये होते, 8वी-9वी मध्ये वगैरे असतील आणि ते काहीतरी तिथे इलेक्ट्रिक बोर्ड जो आहे, तो बघायला गेले आणि त्यांनी असं काही केलं ना, की एकदम त्याच्यामधनं चमक अशी ती स्पार्क उडाला आणि असं झालं, की बापरे! आग लागते की काय? आणि त्याच्यामध्ये देवसाहेबांनी जोराने रागाने गोल्डी साहेबांना थप्पड मारली होती. मात्र त्यांना नंतर थोडंसं जाणवलं काही वेळाने, की अरे आपण याला थोबाडीत मारली. तर त्यांनी सॉरी सुद्धा सांगितलं, की "अरे नाही, नाही मी जरा रागामध्ये होतो म्हणून झालं" वगैरे. आणि जसं मी म्हटलं, की दोघं कसे जवळ होते बघा. त्यावेळेला जे देवसाहेब नोकरी करत होते. तर त्यांचं तिथे साऊथ बॉम्बेमध्ये त्यांचं साऊथ मुंबईला त्यांचं ऑफिस होतं आणि संध्याकाळी गोल्डी साहेबांची दुपारची शाळा होती. ते साधारणतः 5-5:30 वाजता घरी यायचे पोद्दार हायस्कूलमधून आणि घरी आले की त्यांना देवसाहेबांना घरी यायला साधारणतः म्हणजे बँड्रा स्टेशनला उतरायचं तिथून पाली हिलसाठी बस घेऊन यायचं. तर साधारणतः एक 6:30-7 वगैरे वाजायचे. तर त्यांची येण्याची वेळ झाली, की गोल्डी साहेबनं त्यांच्या घराच्या जरा पुढे पाली हिलला बस स्टॉप तिकडे एक अजूनही आहे तो बस स्टॉप. मी कधी त्या बाजूला गेले ना, की मला ते सगळं आठवतं, गोल्डी साहेबांनी सांगितलेलं. तर त्या बस स्टॉपवर जाऊन उभं राहायचे, की देव पापा येईल. त्या चेतन आनंदना गोल्डी साहेब बाप्पा म्हणायचे. कारण पंजाबीमध्ये मोठ्या भावाला बाप्पा म्हणतात. म्हणजे देवसाहेब सुद्धा चेतन आनंदना बाप्पा म्हणायचे. आणि गोल्डी साहेब देवसाहेबांना पापा म्हणायचे, की देव पापा असं त्यांचं नाव होतं. तर ते देव पापाची वाट बघत ते तिथे थांबायचे. मग उतरले बसमधून देवसाहेब, की समोरच एक इराण्याचं हॉटेल होतं. तर ते देवसाहेब तसे सुरुवातीपासूनच चिडचिडीत होते. मात्र त्यांना जेव्हा स्ट्रगल करत होतं, त्यांचं सुरू होतं चित्रपटसृष्टीमध्ये, तर त्यावेळेला ते आणि जास्तच बारीक होते. तर त्यांना काही प्रोड्युसर सांगत असत, की "तू थोडंसं जरा तब्येत तुझी नीट कर. अगदीच तू फारच चिडचिडीत दिसतोस" वगैरे. तर मग ते उतरले देवसाहेब, की समोर ते इराण्याचं हॉटेल आहे, तर त्या हॉटेलमध्ये दोघं जण जायचे, गोल्डी साहेब आणि देवसाहेब आणि एक पार्ले ग्लुकोजचा बिस्किटाचा पुडा मागवायचे आणि पोलसन बटर होतं त्या काळामध्ये. तर ते पोलसन बटर मागवायचं आणि 2 जे बिस्किटांचं आहे, तर ते दोन्ही बाजूला पाठच्या बाजूला ते बटर लावायचं आणि ते बटर आणि ते बिस्किट असं खायचं आणि चहा. तर म्हणजे की देवसाहेबांना होतं की ते बटर खाऊन आणि ग्लुकोजची बिस्किटं खाऊन तरी माझं वजन वाढेल. तर हा त्यांचा नेहमीच असा जवळ-जवळ रोजचाच असा तो बेत असायचा की ते इराण्याच्या हॉटेलमध्ये जायचं, बिस्किटं खायची, बटर लावलेली आणि घरी यायचं. त्याच्यानंतर असं झालं की देवसाहेबांना चित्रपट मिळाला. पहिला चित्रपट त्यांचा चालला नाही. मग ते जिद्दी या चित्रपटामुळे त्यांचं नाव व्हायला लागलं, सुरुवात झाली वगैरे सगळं. तर त्याच्याबद्दल मी देवसाहेबांचा जेव्हा एपिसोड करेन त्याच्याबद्दल तर बोलेन त्यांच्याबद्दल. आपण आता गोल्डी साहेबांबद्दल बोलतोय. तर गोल्डी साहेबांचं शिक्षण म्हणजे शालेय शिक्षण झाल्यानंतर ते झेवियर कॉलेजमध्ये गेले. तिथे सुद्धा असं होतं की इंग्लिश सगळी जास्त बोलणारी माणसं होती. मात्र तिथे त्यांनी थोडीशी कमांड मिळवली की मला पण इंग्लिशमध्ये बोलता यायचं. मात्र त्यांनी एक त्या काळामध्ये तिथे झेवियर्समध्ये होतं म्हणजे अजूनही तसंच वातावरण आहे, की तिथे इंग्लिश बोलणाऱ्या लोकांच्या नाटकाचा ग्रुप होता. ज्याच्यामध्ये अमीन सयानीचे बंधू देखील होते. आणि ते सगळे उच्चभ्रू मधली मुलं-मुली तिथे यायचे. त्याच्यामुळे इंग्लिश नाटकांचा तिथे ग्रुप होता. तर त्यावेळेला गोल्डी साहेबांना वाटलं, की हिंदी नाटकांचं का होऊ नये?
की हिंदी तर सगळ्यांना म्हणजे अख्खी देशामध्ये चालणारी भाषा आहे आणि त्यांनी काही जी अशी होती की हिंदी प्रेमी जे त्यांचे वर्गमित्र होते आणि बाकीची मंडळी होती कॉलेजमधली, तर त्यांना घेऊन एक हिंदी नाटकांचा ग्रुप बनवला होता. तिथून त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या लेखनाची सुरुवात झाली. ते नाटकं लिहीत असत. तिथे दिग्दर्शन पण त्यांनी नाटकांचं नंतर करायला सुरुवात केली. ते अभिनय सुद्धा करत असत. या कॉलेजमध्ये बरीचशी त्यांचे जे शाळेचे मित्र होते, तेच त्यांनी सुद्धा ह्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली होती. मात्र जी प्रमुख असे त्यांचे जे मित्र होते, त्याच्यामध्ये मी 3 नावं सांगेन, की एक म्हणजे महेंद्र कपूर गायक आणि गोल्डी साहेब होते. जेव्हा फंक्शनमध्ये कॉलेजच्या महेंद्र कपूर गात असत, तेव्हा त्यांनी एकदा गोल्डीनी त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये सांगितलं होतं का त्यावेळेला महेंद्र कपूर गाताना रफी साहेबांची थोडीशी नक्कल करत असत. तर त्यांनी गोल्डी साहेबांनी त्यांना सांगितलं होतं, की "बघ तू ना तुझी स्वतःची स्टाईल निर्माण कर, तर तुझं नाव होईल. तू रफी साहेबांसारखा किंवा अन्य कुठल्या गायकासारखा जर का गाण्याचा प्रयत्न केलास तर तुझं नाव होणार नाही. तू त्यांचं एक मिमिक करतो आहेस किंवा त्यांची नक्कल करतोयस असं होईल. तर तू स्वतःची एक आपली स्वतःची स्टाईल निर्माण कर." आणि त्यांची ही मैत्री शेवटपर्यंत राहिली. दुसरे एक नामी व्यक्ती गोल्डी साहेबांचे जे मित्र होते कॉलेजमधले ते म्हणजे क्रिकेटियर फारुख इंजिनियर आणि त्यांची सुद्धा म्हणजे शेवटपर्यंत गोल्डी साहेबांची मैत्री राहिली. आणि तिसऱ्या ज्या होत्या आता एक दिवशी असं झालं, की त्यावेळेला कॉलेजमध्ये मुलं-मुली जास्त बोलत नसत. अनेक वर्षानंतर म्हणजे गोल्डी साहेबांनी चित्रपट बनवणं सुद्धा सोडलं होतं. त्या काळातली मी गोष्ट सांगते. एका फंक्शनला गोल्डी साहेब गेले होते आणि तिथे एक महिला त्यांना दिसली, तर तिला बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं, की हिला मी कुठेतरी बघितलेलं आहे आणि काय पण त्यांच्या लक्षात येत नव्हतं. चेहरा तर ओळखीचा वाटत होता. पण नक्की कुठे बघितलंय, काय आहे? तर बराच वेळ त्यांच्या मनामध्ये आलं, की हिला मी विचारू का? ते बरं दिसेल का असं एखाद्या महिलेला विचारणं, की मी तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय किंवा काय. पण थोडीशी हिम्मत करून गोल्डी साहेब गेले त्यांच्याकडे आणि त्यांनी सांगितलं, की "मी तुम्हाला कुठेतरी बघितलेलं आहे. तर तू सुजाता का? मला असं वाटतंय, की तू सुजाता आहे." तर त्या महिलेनी सांगितलं, की "हो, तू विजय आनंद ना? मी सुजाताच." त्या सुजाता म्हणजे ज्या मोठ्या जज झाल्या सुजाता मनोहर, त्या होत्या. तर साहेबांचं झेवियर्समधलं खूप चांगलं आयुष्य होतं आणि त्याच काळामध्ये असं होतं, की त्यांना एक दिवशी उमा चॅटर्जींनी सांगितलं, की "गोल्डी तू" कारण त्यांना लेखनाची जसं मी म्हटलं, की नाटकं पण लिहीत होते. तर उमाजींनी त्यांना सांगितलं, की "तू गोल्डी एखादं स्क्रिप्ट का लिहीत नाही?" तर तोपर्यंत गोल्डी साहेबांना काही असं नव्हतं. म्हणजे लोकांना असं वाटायचं, की अरे दोन्ही भाऊ चित्रपटामध्ये काम करत आहेत या क्षेत्रामध्ये म्हणजे गोल्डी साहेब सुद्धा आयदर अभिनयामध्ये जातील किंवा दिग्दर्शनामध्ये जातील. पण गोल्डी साहेबांचं असं काही नाही, त्यांना पेंटर बनायचं होतं, चित्रकार बनायचं होतं खरं म्हणजे. तर उमाजींनी सांगितलं, की "अरे तू एक स्क्रिप्ट का नाही लिहून बघत? बघ तुला जमतंय का?" ते म्हणे, "मला कसं जमेल? मी तर कधी काही असं स्क्रिप्ट पटकथा वगैरे काही लिहिलेलीच नाहीये." तर उमाजी म्हणाल्या, "तू प्रयत्न करून बघ" आणि त्यांनी एक 20 बेस्ट स्क्रीन प्ले नावाचं एक पुस्तक त्यांच्याकडे होतं. ते गोल्डी साहेबांना वाचायला दिलं. गोल्डी साहेबांनी ते काय खूप असं काही वाचलं नाही फारसं. मात्र त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना आली ती त्यांच्या ज्या एरियामध्ये एक उस्मान नावाचा ड्रायव्हर राहायचा. तर तो असं बऱ्याचदा व्हायचं, की तो शेअर टॅक्सीसारखं आहे, की आता तर खूप शेअर टॅक्सी आहे. तर त्यावेळेला तो बँड्रा ते जे जवळपास पाली हिल किंवा अजून कुठल्या एरियामध्ये राहणाऱ्या लोकांना जर का बसेस मिळाल्या नाहीत, तर तो त्या 3-4 जे एकत्र त्या एरियामध्ये राहणारी लोकं असतील, त्या लोकांना ते तिथे तो नेऊन सोडायचा. त्याच्यामध्ये बऱ्याचदा असं व्हायचं, की उमा चॅटर्जी त्या पण एका इंग्लिश मॅगझिनमध्ये त्यावेळेला काम करत होत्या आणि चेतन साहेब अ, अ, सिनेमा करायच्या आधीच्या काळामध्ये आणि सिनेमा करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा रेडिओवरती काम करत असत. तर त्या दोघांना बँड्रा स्टेशनवरनं बऱ्याचदा बस मिळाली नाही किंवा जाताना सुद्धा उशीर झाला सकाळी. तर तो उस्मानला ते बोलवायचे आणि उस्मान त्यांना त्या स्टेशनवरती पोहोचवायचा किंवा स्टेशनवरनं आणून सोडायचा. तर हा जो आहे, की तो त्यांना असं वाटलं गोल्डी साहेबांना, की हा जो एखादा ड्रायव्हर असतो, जो तुम्ही टॅक्सी ड्रायव्हर, तर तो तुमच्याशी जर का नेहमी तुम्ही त्याच्या गाडीतनं प्रवास करत असाल टॅक्सीमधनं,
ते एक तुमचे कुठेतरी एक संबंध त्याच्याशी निर्माण होतात. कारण तो उस्मान चेतन साहेबांशी घरच्या गोष्टी पण बोलायच्या. चेतन साहेब सुद्धा त्याला कधी अडी-अडचणीला मदत करायचे. त्याच्यावरनं त्यांनी हे स्क्रिप्ट लिहिलं आणि त्याच म्हणजे ते स्क्रिप्ट म्हणजे तो चित्रपट होता टॅक्सी ड्रायव्हर. त्यावेळेला गोल्डी साहेबांचं वय होतं फक्त 19 वर्ष. 19व्या वर्षी त्यांनी स्क्रिप्ट लिहिलं आणि ते आधी त्यांनी अर्थातच आपली उमा चॅटर्जींना ते त्यांनी वाचून दाखवलं. तर त्यांना असं वाटलं, की याच्याकडे स्पार्क आहे. जे पटकथा जी चित्रपटाची लागते तसंच काही लिहिलेलं आहे. म्हणून त्यांनी चेतन आनंदना सांगितलं, की "तू जरा बघ कसं वाटतं आहे तुला?" गोल्डीने एक स्क्रिप्ट लिहिलेलं आहे. तर चेतन साहेबांना पण ते आवडलं आणि मग ती देवसाहेबांना वाचून दाखवल्यानंतर देवसाहेबांना सुद्धा आवडलं आणि चेतन साहेबांनी त्याचं डिरेक्शन केलं होतं टॅक्सी ड्रायव्हर. अर्थात गोल्डी त्यावेळेला कॉलेजमध्ये असल्यामुळे फारसे सेटवर जायचे सुद्धा नाहीत. त्याच्यामुळे असं व्हायचं की म्हणजे टॅक्सी ड्रायव्हर बनला त्याच्यामध्ये त्या दिग्दर्शनामध्ये किंवा सेटवर जाऊन ते बघणं किंवा असिस्टंट म्हणून चेतन साहेबांना मदत करणं, असं काही गोल्डी साहेबांच्या बाबतीत झालं नाही. मात्र फंटूस चित्रपट म्हणजे टॅक्सी ड्रायव्हर चांगला चालला, काही पण कोणी त्यांचं कौतुक सुद्धा केलं नाही. म्हणजे भावांनी पण नाही, ना नवकेतनच्या लोकांनी केलं. आणि मग ते एक फंटूश नावाचा जो चित्रपट बनत होता, तर त्या काळामध्ये तो काळ असा होता, की एक कुठे ना कुठेतरी कुठल्या ना ओपिनियनवरनं जे आपण म्हणतो, की विषयाला एखाद्या वादिवाद होतात एखादं. तर वैचारिक वादाच्या यानी चेतन आनंद आणि देवसाहेबांचं सतत खटके उडू लागले होते. आणि जेव्हा फंटूश बनत होता, त्यावेळेला एक गाणं जे होतं "ए टोपी मेरे मेरे पास आ" नावाचं, तर ते त्या गाण्याचं शूटिंग करायच्या त्या दिवशी होणार होतं. तर त्या दिवशी चेतन साहेबांचं आणि देवसाहेबांचं काहीतरी वाजलं एखाद्या गोष्टीवरून थोडासा वाद झाला आणि चेतन साहेब सेट सोडून निघून गेले. आणि त्यावेळेला त्यांनी असं केलं, की मी आता नवकेतनमध्ये काम करणार नाही. भावाची संस्था, कारण देवसाहेबांनी ती संस्था निर्माण केली होती. तर त्याच्यामध्ये मी काम करणार नाही. मी माझी स्वतःची संस्था निर्माण करेन. आणि ते जे गाणं आहे ए मेरी टोपी चल पलट के आ, तर ते गाणं जे आहे ते गोल्डी साहेबांनी शूट केलं त्या चित्रपटामध्ये. म्हणजे त्यांच्या दिग्दर्शनाची जी श्री गणेशा जो आहे, तो या गाण्यापासून झाला. आता गोल्डी साहेब पुढे दिग्दर्शनात कसे आले आणि काय घडलं, ते मी पुढच्या एपिसोडमध्ये सांगेन. तोपर्यंत बघत राहा मायाजाल. धन्यवाद.